नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TY BCom साठी असणारा इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या विषयाची बहुपर्यायी प्रश्न MCQ या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत. परीक्षेचा कालावधी जाहीर झाल्यामुळे कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त MCQ देण्याच्या हेतूने एकूण 8 प्रकरणावरील पहिल्या 4 प्रकरणावरील MCQ या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये राहिलेली 4 प्रकरणे देण्यात येणार आहे, त्यामुळे दुसरा व्हिडिओ देखील आवर्जून पाहावा. हा व्हिडिओ आवडल्यास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या सर्व इतर मित्रांना देखील शेअर करा. जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा होईल. चला तर पाहूया प्रश्न. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन इकॉनॉमी. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निरक्षरतेचे प्रमाण देखील जास्त आहे. ग्रामीण पार्श्वभूमी देखील असल्यामुळे वरील सर्वच वैशिष्ट्ये भारतीय अर्थव्यवस्थेसाठी असते आहेत, त्यामुळे उत्तर आहे डी. भारतीय अर्थव्यवस्था काय म्हणून ओळखली जाते, तर भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते, म्हणून उत्तर आहे बी. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या क्षेत्राचे प्राबल्य दिसून येते? प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचे प्राबल्य म्हणजेच ॲग्रिकल्चर सेक्टरचे प्राबल्य दिसून येते, म्हणून उत्तर आहे बी. जागतिक बँकेच्या निकषानुसार विकसित देशांचे दरडोई उत्पन्न पातळी ही 2012च्या वर्ल्ड बँकेच्या निकषानुसार $12,276 जास्त उत्पन्न असणाऱ्या देशांना विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जाते, म्हणून उत्तर आहे सी. जागतिक बँकेच्या निकषानुसार विकसनशील देशांचे दरडोई उत्पन्न पातळी ही $1,005 ते $12,275 एवढे ज्यांचं उत्पन्न आहे अशा राष्ट्रांना विकसनशील राष्ट्र किंवा मध्यम उत्पन्न गटातील देश म्हणून ओळखले जातात. भारतीय अर्थव्यवस्था ही खालील कोणत्या गटातील देश आहे, तर भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील डेव्हलपिंग इकॉनॉमिक कंट्री आहे. विकसित देशांचा गट खालीलपैकी कोणता? यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांना विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जाते, म्हणून उत्तर आहे सी. 2011च्या आकडेवारीनुसार भारतीय लोकसंख्येचे प्रमाण हे 121 कोटी. विकसनशील देशांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण हे खालीलप्रमाणे विचारात घेता हे जास्त असते, त्यामुळे उत्तर आहे बी. भारतातील लोकसंख्येचे प्रमाण काय म्हणून ओळखले जाते, तर प्रामुख्याने भारतीय लोकसंख्येचे प्रमाण ही अतिरिक्त लोकसंख्या एक्सेस पॉप्युलेशन म्हणून ओळखली जाते, ॲडिशनल पॉप्युलेशन, म्हणून उत्तर आहे बी. भारतातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण हे जवळपास 65% एवढे आहे. भारतातील शहरी भागातील लोकसंख्येचे जवळपास प्रमाण हे 31% एवढे आहे, म्हणून उत्तर आहे ए. ज्या राष्ट्रांचे दरडोई उत्पन्न $1,005 कमी असते त्या राष्ट्रांना काय म्हणून ओळखले जाते, तर प्रामुख्याने अशा राष्ट्रांना अल्पविकसित राष्ट्र किंवा अर्धविकसित राष्ट्र म्हणून ओळखले जाते. अंडर डेव्हलप्ड नेशन म्हणून अशी ओळख असते, म्हणून उत्तर आहे बी. भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या उत्पादन तंत्राचा अवलंब केला जातो? दिलेल्या पर्यायांपैकी भारतामध्ये प्रामुख्याने श्रमप्रधान तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो, म्हणून उत्तर बी. भारतातील तंत्रज्ञान कोणत्या स्वरूपाचे आहे? भारतातील तंत्रज्ञान हे प्रामुख्याने अविकसित तंत्रज्ञान, अंडर डेव्हलप्ड टेक्नॉलॉजी म्हणून ओळखले जाते, म्हणून उत्तर आहे ए. एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा दरडोई उत्पन्नातील वाटा हा 18% एवढा आहे, म्हणून उत्तर आहे बी. ग्रामीण कर्जबाजारी पणाचे कारण यामध्ये विचारात घेता अल्प उत्पन्न पातळी, दारिद्र्याचे जास्त प्रमाण,
निरक्षरतेचे जास्त प्रमाण हे तीनही कारणीभूत ठरतात म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. कृषी वित्तपुरवठ्याचे मार्ग हे दिलेल्या पर्यायांपैकी संघटित आणि असंघटित असे दोनच महत्त्वाचे मार्ग असतात म्हणून उत्तर आहे ए ऑर्गनाइज्ड अनऑर्गनाइज्ड सेक्टर. सावकार सराफी पेढ्या हे कृषी वित्त पुरवठ्याचा कोणता मार्ग आहे? यामध्ये दिलेले पर्यायांपैकी हे मार्ग हे असंघटित मार्ग म्हणून ओळखले जातात, अनऑर्गनाइज्ड सेक्टर म्हणून उत्तर आहे बी. संघटित क्षेत्राकडून केला जाणारा वित्त पुरवठ्याचे मार्ग यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी बँका हा एकमेव संघटित मार्ग आहे. उत्तर आहे ए. ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्त्व हे दिलेल्या पर्यायांपैकी सर्वच महत्त्व यामध्ये विचारात घेता येतील. अन्नधान्याची उपलब्धता होते, रोजगार निर्मितीसाठी शेती क्षेत्र महत्त्वाचे असते आणि औद्योगिक क्षेत्राला देखील चालना मिळते म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. कृषी विक्री व्यवस्थेतील दोष दिलेल्या पर्यायापैकी सर्वच दोष दिसून येतात म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. 1 ते 5 वर्षासाठी दिलेली कर्ज ही कोणत्या कालावधीची असते? यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी असे कर्ज हे मध्यम मुदतीचे कर्ज म्हणून ओळखले जाते, मीडियम टर्म ड्युरेशन लोन म्हणून ओळखले जाते. शेतमाल विक्री व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी कोणत्या मार्गांचा अवलंब केला पाहिजे? तर यामध्ये दिलेल्या सर्वच पर्याय हे उपयोगी आहेत म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ही योजना 1998मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री विमा योजना केव्हा सुरू करण्यात आली? उत्तर आहे डी 2016मध्ये. पीक विमा योजना ही केव्हा सुरू करण्यात आली? तर यामध्ये पीक विमा योजना ही 1985मध्ये सुरू करण्यात आली. हे वर्ष महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. MSPचे पूर्ण रूप. यामध्ये MSPचे पूर्ण रूप किमान आधारभूत किंमत, मिनिमम सपोर्ट प्राईस असे आहे म्हणून उत्तर आहे बी. किमान आधारभूत किंमत शिफारस कोणाकडून केली जाते? तर ही शिफारस प्रामुख्याने कृषी खर्च व किंमत आयोगाकडून केली जाते म्हणून उत्तर आहे सी. 2021च्या आकडेवारीनुसार किती पिकांना किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP देण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायांपैकी 23 पिकांना MSP देण्यात आलेले आहे. मागील व्हिडिओमध्ये याचे सविस्तर 23 पिकांचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणून उत्तर आहे सी. औद्योगिकीकरण म्हणजेच उद्योगांचा व्यापक विकास व विस्तार होय म्हणून उत्तर आहे बी. औद्योगिकीकरणाचे आर्थिक विकासातील महत्त्व हे दिलेल्या पर्यायांपैकी सर्वच असल्यामुळे उत्तर आहे डी. राष्ट्रीय उत्पन्न पातळीत वाढ होते, राहणीमानाची पातळी उंचावते, रोजगार पातळीत वाढ होते म्हणून औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व वरीलप्रमाणे वरील सर्व आहे. 1991च्या औद्योगिक धोरणाची वैशिष्ट्य विचारात घेता प्रामुख्याने 1991च्या औद्योगिक धोरणामध्ये औद्योगिक परवानामुक्त धोरण स्वीकारण्यात आले आहे म्हणून उत्तर आहे सी. 1991च्या औद्योगिक धोरणात काय म्हणून ओळखले जाते? तर 1991चे औद्योगिक धोरण हे प्रामुख्याने नवीन आर्थिक वर्ष म्हणून नवीन आर्थिक धोरण म्हणून ओळखले जाते म्हणून उत्तर आहे डी. दिलेल्या पर्यायापैकी नवीन आर्थिक धोरण म्हणून ओळखले जाते. 1991च्या औद्योगिक धोरणास रावसिंग मॉडेल म्हणून ओळखले जाते. उत्तर आहे सी. MRTP कायदा केव्हा करण्यात आला? MRTP हा कायदा 1969मध्ये करण्यात आलेला आहे. MRTPचे पूर्ण रूप फुल फॉर्म फ्रॉम MRTP ॲक्ट. यामध्ये मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती कायदा, मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस ॲक्ट म्हणून हा कायदा ओळखला जातो. उत्तर आहे बी. फेमाचे पूर्ण रूप यामध्ये फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट म्हणून हा कायदा ओळखला जातो म्हणून उत्तर आहे ए.
फेमा कायदा केव्हा करण्यात आला? तर फेमा कायदा हा 1999मध्ये करण्यात आलेला आहे. फेरा कायद्यानंतर फेमा कायदा करण्यात आलेला आहे. हेही बाब महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी आहे. उद्योगाचे विकेंद्रीकरण कोणत्या उद्योगामुळे अधिक शक्य आहे? यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी लघु उद्योग हे उद्योगाचे विकेंद्रीकरणासाठी महत्त्वाचे उद्योग म्हणून ओळखले जातात, म्हणून उत्तर आहे बी. औद्योगिक प्रादेशिक विषमता म्हणजेच राज्यनिहाय औद्योगिक विकासातील भिन्नता होय, म्हणून उत्तर आहे बी. प्रादेशिक भिन्नता. MSME ॲक्ट 2006च्या कायद्यानुसार सूक्ष्म उद्योगातील गुंतवणूक मर्यादा ही 25 लाखांपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. उत्पादन उद्योग आणि सेवा उद्योग असे दोनच महत्त्वाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये हा सूक्ष्म उद्योगातली गुंतवणूक मर्यादा आहे. MSMED 2006च्या ॲक्टनुसार लहान उद्योगातील गुंतवणूक मर्यादा ही 25 लाख ते 5 कोटीपर्यंत आहे. 2006च्या MSMEच्या कायद्यानुसार मध्यम उद्योगातील गुंतवणूक मर्यादा ही 5 कोटी ते 10 कोटीपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे उत्पादन उद्योगाच्या संदर्भामध्ये, म्हणून उत्तर आहे बी. FDIचे पूर्ण रूप. यामध्ये FDIचे पूर्ण रूप म्हणजे फुल फॉर्म फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असे आहे, उत्तर आहे बी. फेराचे पूर्ण रूप परकीय चलन विनियमन कायदा असा आहे. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट म्हणून हा कायदा ओळखला जातो. फेरा कायदा केव्हा करण्यात आला? तर फेरा कायदा हा 1973मध्ये करण्यात आलेला आहे. सामाजिक पायाभूत सुविधा कोणती? यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी सामाजिक पायाभूत सुविधा म्हणजे समाजाच्या गुणवत्तेमध्ये वाढ घडवून आणणारी महत्त्वाच्या बाबी. तर यामध्ये दिलेल्या बाबींमध्ये आरोग्य व शिक्षण ह्या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत, उत्तर आहे सी. आधारभूत पायाभूत सुविधा म्हणजे उत्पादन कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांनाच आधारभूत पायाभूत सुविधा म्हणून ओळखल्या जातात, उत्तर आहे वाहतूक, दळणवळण व बँका व विमा कंपन्या, उत्तर आहे सी. पायाभूत सुविधांची गरज ही वरील दिलेल्या सर्वच पर्यायी महत्त्वाचे, उत्तर आहे डी. वरील या व्हिडिओतील सर्व प्रश्न हे दिलेल्या सिलॅबसवर आधारित आहेत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याचा बारकाईने अभ्यास करावा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा व लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.